नमस्कार. नंबर 1 टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आता मी खीर बनवत आहे. बुद्ध पौर्णिमा आहे त्याबद्दल मी आता खीर बनवत आहे. तर त्यामध्ये दूध घालते पातेल्यामध्ये. तर इथे मी आता अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते आता आपण गॅसवरती गरम करायला ठेवूया. हे दूध मी आधी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं. आता हे दूध गरम होत असताना याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे वरती साई यायला नको. इथे मी 2-3 बदाम आणि 2-3 काजू घेतलेले आहेत. त्यामध्ये दूध घालूया आणि थोडा वेळ याला भिजायला ठेवूया. तर आता मी अशा पद्धतीने याला भिजायला ठेवलेलं आहे. इथे मी अर्धी वाटी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतलेला आहे. आता ते धुवून स्वच्छ घेते. आता हे धुवून घेतलेलं तांदूळ यामध्ये घालूया. इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. ते आता थोडेसे गरम करून घेऊया. कढई तापलेली आहे, गॅस चालू आहे. ओट्स गरम करून घेते थोडेसे. आता हे ओट्स थोडे गरम झालेले आहेत, म्हणजे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. आता मी गॅस बंद करून घेते. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता इकडे मी परत गॅसवरती ठेवलेले आहे. आणखीन यामध्ये थोडंसं तूप घालूया. आणखीन इथे मी मगज बी आणि चारोळे घेतलेले आहेत. हे थोडेसे यामध्ये भाजून घेऊया. त्याच तुपामध्ये थोडेसे मनुके आहेत, ते पण भाजून घेऊया. आता हे भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करते. आता हे आपण भाजून घेतलेलं तुपातलं मनुके वगैरे यामध्ये टाकूया. आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि कढईला जे चिकटलेलं असतं ना साई, ते चिटकू द्यायचं नाही. आतमध्ये ओढून घ्यायचं, म्हणजे खीर एकदम टेस्टी बनते. अशा पद्धतीने मी ओट्सची पावडर बनवून घेतलेली आहे. तर आता ही खिरीमध्ये आपण घालणार आहोत. पटकन याला आपण ढवळून घेणार आहे. आता हे आपण भिजवून घेतलेलं काजू बदाम मी आता ह्या भांड्यामध्ये घालते. तसेच अगोदर थोडेसे तापवून घेतलेले होते दूध, त्यावरची साई होती, ती साई पण मी यामध्ये घालते आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे, ते पण यामध्ये घालते. आता मी एवढी साखर घेतलेली आहे. परत एकदा एवढीच साखर मी यामध्ये टाकणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय, कमी किंवा जास्त. बघू शकता किती छान खीर झालेली आहे. अगदी पौष्टिक अशी खीर झालेली आहे आपली. मस्तच. हे आपण गरम उकळत्या दुधामध्ये टाकल्यामुळे अशा थोड्याशा काही गाठी होतात, तर त्या आपण बाजूला काढूया. आणि तुम्ही घालत असताना यामध्ये दुधामध्ये थोडीशी काळजी घ्या,
किंवा थोड्याशा गार दुधामध्ये मिक्स करून घातला तरी पण चालते. तर यामध्ये 1-2 गाठी राहिल्या होत्या त्या मी बाजूला काढून फोडून घेतलेले आहेत, ते पण यामध्ये मिक्स करते. परत एकदा सर्व ढवळून घेते. आता इथं मी 2-3 वेलदोडे घेतलेले आहेत, ते पण बारीक करून यामध्ये टाकूया. इथे मी 2-3 वेलदोडे घेतलेले आहेत, त्याची पावडर करून आपण त्यामध्ये टाकूया. आता यामध्ये वेलदोडा पावडर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. मस्त झालेली आहे खीर. अगदी सुंदर असा वास सुटलेला आहे आणि पौष्टिक तर खूप आहे. तुम्हाला जर खीर घट्ट बनवायची असेल तर घट्ट बनवू शकता, पातळ बनवायची असेल तर आणखीन थोडंसं दूध वाढवू शकता. तर मी आता हे अशाच पद्धतीने ठेवणार आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होते. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपली तयार झालेली खीर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर झालेले आहे. त्याच्यावरती थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी मी थोडंसं बदाम टाकते. बदाम आणि पिस्ता टाकते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा. कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.